कर्जमाफी तसेच शेतीच्या उत्पादन खर्चानुसार हमीदरात वाढ मिळावी अशी मागण्यांसाठी नागपूरमध्ये शेतकऱ्यांनी धरणे धरलं आहे। त्याच दिवशी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगाची कार्यकक्षा निश्चित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे। शेतकऱ्यांना डावलून सरकारने हा निर्णय घेतला आहे का? सरकार शेतकऱ्यांना गृहीत धरत आहे का? सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। देशभरातील शेतकऱ्यांना शेतमालाच्या दरांसाठी कायम सरकारसमोर हात पसरावे लागतात। दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात दर 10 वर्षांनी घसघशीत वाढ होते, असा शेतकरी संघटनांचा आक्षेप असतो। नवीन वेतन आयोगाच्या अंमलबजावणीचा सुमारे 50 लाख केंद्रीय कर्मचारी तर 59 लाख निवृत्त वेतनधारकांना लाभ होईल। आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे। म्हणजेच 2027च्या मध्यास अहवाल आल्यावर सरकार निर्णय घेईल। निवडणुकीतील मतांचे गणित लक्षात घेऊनच राज्यकर्ते निर्णय घेत असतात। 8व्या वेतन आयोगाची घोषणा दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गेल्या जानेवारीत झाली। यानंतर दर महिन्यांनी या आयोगाच्या अध्यक्षांसह सदस्यांची नियुक्ती करून कार्यकक्षा निश्चित होईपर्यंत बिहार निवडणूक जवळ आली आहे। आणि निव्वळ योगायोग नसून राजकीय खेळ असल्याचं म्हणलं जात आहे। बिहार पाठोपाठच 5 राज्यांच्या निवडणुका होणार असून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची देशात दुसऱ्या क्रमांकाची संख्या असलेल्या पश्चिम बंगालमध्ये या निर्णयाचा फायदा घेण्याचा भाजप प्रयत्न करणार आहे, अशी देखील आता चर्चा रंगली आहे। या पार्श्वभूमीवर 8वं वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू केला जाईल। 6व्या वेतन आयोगाच्या अहवालानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरासरी 40% तर 7व्या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत सरासरी 23 ते 25% वाढ झाली होती। केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर सर्व राजकीय सरकारी कर्मचाऱ्यांकडून वेतनवाढीची मागणी पुढे रेटली जाते। त्या राज्यांमधील कार्यकर्त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांची वेतन सुधारणेची मागणी मान्य करावी लागते। हे दशवार्षिक वेतन वाढ हेही केंद्र व राज्य सरकारी नोकऱ्यांकडेच आकर्षण आजही युवकांना असण्याचे एक प्रमुख कारण आहे। यामुळे उत्तर प्रदेशात जवळपास 60,000 पोलिसांच्या भरतीसाठी 48 लाख तर मध्य प्रदेशमध्ये 7,500 पोलीस शिपाई पदाच्या भरतीकरिता 10 लाख अर्ज आले होते। उत्तर प्रदेशमध्ये 411 कनिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी जवळपास 10 लाखांनी अर्ज केले होते। सर्वच राज्यात नोकऱ्यांचे प्रमाण आणि त्या तुलनेत अर्जदारांची संख्या यात मोठी तफावत असते। महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात सारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये खासगी नोकऱ्यांचा पर्याय उपलब्ध असतो, पण मागास शिक्कामोर्तब असलेल्या अनेक राज्यांमध्ये फारशी गुंतवणूक येत नसल्याने सरकारी नोकऱ्यांशिवाय पर्याय नसतो। जम्मू आणि काश्मीर या तुलनेत छोट्या केंद्रशासित प्रदेशात सरकारी कर्मचारी आहेत 5 लाख। तिथे सरकारी नोकऱ्यांशिवाय रोजगाराच्या अन्य संधीही उपलब्ध नव्हत्या। हा जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांचा युक्तिवाद आहे। खासगी क्षेत्रात कर्मचाऱ्यांच्या कामगिरीच्या आधारे वेतनवाढ दिली जाते। सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही कामगारांच्या आधारे वेतन निश्चित करावी अशी जुनी मागणी आहे, पण सरकारी कर्मचाऱ्यांना दुखावणे कोणत्याही सरकारला शक्य नाही। 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात दरमहा चांगली वाढ होईल, असा आधीच्या वेतन आयोगाच्या अहवालावरून अंदाज बांधता येतो। वेतनवाढीमुळे केंद्राच्या एकूण खर्चातील आस्थापन खर्चही वाढत गेला। नवीन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर फरकाची रक्कम हाती कधी पडणार याची कर्मचाऱ्यांना उत्सुकता असेल। निवृत्ती वेतनात अधिकची वाढ मिळावी ही निवृत्तधारकांची मूळ मागणी होती। आता ही मागणी मान्य होणार का, हा मूळ प्रश्न आहे। हा सामाजिक प्रश्न सरकारला आता योग्यपणे हाताळावा लागणार आहे। अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात लागू झालेल्या नवीन निवृत्ती वेतन योजनेमुळे निवृत्तीनंतर तेवढा फायदा मिळत नसल्याच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीनंतर मोदी सरकारने 2024 साली निवृत्ती वेतन योजनेत बदल केले होते। यानुसार निवृत्ती काळातील वेतन श्रेणीच्या 50% निवृत्ती वेतन मिळवण्याची तरतूद करण्यात आली। 6व्या आणि 7व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर महाराष्ट्रासह देशातील सर्वच राज्यांची आर्थिक आघाडीवर अधोगती झाली, कारण आस्थापन खर्च हा 50%च्या आसपास गेला। वेतन आयोगाने देशातील आर्थिक परिस्थिती व वित्तीय व्यवस्थापन याचा विचार करून तसेच कल्याणकारी योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होईल याची खबरदारी घेऊन शिफारशी कराव्यात, असे आयोगाच्या कार्यक्षेत्रात नमूद केलं आहे। तरी ती अपेक्षा वाऱ्यावर विसरणार आणि वेतन आयोगाची रेवडीच कर्मचाऱ्यांना वाटली जाणार अशी चिन्हे आहेत। शेतकऱ्यांनी मात्र सरकारपुढे हात कायम पसरत राहिले पाहिजेत अशी सत्ताधाऱ्यांची विचारधारा आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो। बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं
आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.